हाय, आता आम्ही चाललोय स्वामींच्या मठात आणि महाकालीच्या दर्शनासाठी. बाकी सगळेजण आवरून खाली गेलेत, फक्त मी जायची बाकी होती. त्यानंतर इथे रिक्षा पकडली जाण्यासाठी. इथे जाताना तर रिक्षा भेटते, पण येताना बिलकुल भेटत नाही. खूप चालावं लागतं, कारण तो खूप आतमध्ये आहे स्वामींचा मठ, आदिवासी पाड्यात तिथे आहे. त्यामुळेच. पण आई-पप्पांना न्यायचं होतं, त्यामुळे आम्ही गेलो. त्यानंतर पोहोचलो मठात. इथे खूप शांतता असते आणि मनाला ना सुकून भेटतो. त्यानंतर स्वामींच्या लाडक्या समर्थाने पण दर्शन घेतलं त्यांचं आणि त्यानंतर महाकालीच्या मंदिरात येऊन पोहोचलो. इथे पण लवकर पोहोचलेलो, त्यामुळे इथे पूजा चालू होती देवीची. इथे बाहेरूनच असं दर्शन घेतलं देवीचं. त्यानंतर घरी यायला निघालो, कारण घरी येऊन पण सगळं काम बाकी होतं, जेवण बाकी होतं आणि समर्थाच्या पप्पांना लवकर निघावं लागतं, सेकंड ड्युटी असल्यामुळे. आणि इथे समर्था पण आई-पप्पांचा हात धरून येत होती. त्यानंतर इव्हिनिंगला गेलो आम्ही शनिवार बाजारात. इथे छान असे कपडे-बिपडे खूप छान असे कपडे, लहान मुलांचे कपडे सगळं भेटतं. त्यानंतर आलो, कारण पुन्हा पण जायचं होतं. इथे समर्थासाठी मी पॅन्ट घेतलेल्या तिथून बाजारातून आणि ह्या छोट्या पॅन्ट घेतल्या होत्या. 5 भेटल्या होत्या आय थिंक 100ला. खूप छान क्वालिटी पण छान होती. त्यानंतर आता थोडीफार थंडी आहे. कधीतरी तिला बाहेर असं आम्ही नेतो. त्यामुळे तिच्यासाठी ही कॅप घेतली होती थंडीसाठी. तशी ती घालणार तर बिलकुल नाही, तरी पण घेतली होती. मला मुलगी हवी होती, कारण मला तिला नटवायला, सजवायला आवडते. त्यामुळे क्लिप घेतले होते. आणि रात्री बघा हिचं असे धंदे चालू असतात, उद्योगधंदेच करत असते. आता खूप दंगा करते, असे क्यूट क्यूट दंगा करते, असं एकदम हे नाही करत. आणि ते ती आता जे बघेल ते ना ती नक्कल करतेच करते. आम्ही कपडे धुताना कसं ब्रश हे करतो तसे ती करत होती. सो असा संपला आमचा दिवस. बाय.